नमस्ते. डोअर स्टेप स्कूल परिवर्तन प्रशिक्षण केंद्राच्या आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण सगळ्यांनी मागील व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की बालवाडी संदर्भात आपण काही कृती तसेच डोअर स्टेप स्कूल बालवाडी बॅगेमधील काही साधनं देखील पाहिली की मुलांबरोबर ही साधनं आपण कशी घेऊ शकतो, तसंच विकासानुसार त्यांना वेगवेगळे अनुभव देखील कसे देऊ शकतो. तर आजच्या सत्रात देखील आपण बालवाडी बॅगेतील म्हणजे डोअर स्टेप स्कूल बालवाडी बॅगेमधील काही इतर साधनांची देखील माहिती घेणार आहोत आणि थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. तर विकासानुसार आपण पाहिलं की वाचनपूर्व तयारीसाठी कोणकोणती साधने मुलांना देऊ शकतो, लेखनपूर्व तयारीसाठी कोणती देऊ शकतो. तर याचप्रमाणे मी आता तुम्हाला वाचनपूर्व तयारीसाठीची जी साधनं आहेत त्याची थोडक्यात तुम्हाला इथे नावे सांगते आणि ओळख करून देते. हे आहे चित्रवाचन हे साधन. चित्रवाचन हे साधन म्हणजे काय, तर हे चित्र पाहून मुलांनी त्या चित्रामध्ये काय दिसतं आहे हे पाहायचं आहे, म्हणजे निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून त्यांनी त्याच्यामधील चित्रांची नावे आणि वर्णन आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे चित्रवाचन या साधनामधून मुलांची वाचनाची तयारी होणार आहे, वाचनाची पूर्वतयारी होणार आहे. वाचनाची पूर्वतयारी करणं हा या साधनाचा उद्देश आहे. तसंच वाचन पूर्वतयारीसाठी आपण अजून कोणतं साधन देऊ शकतो, तर हे सापशिडीचं साधन आहे. सापशिडी तुम्ही सगळेजण खेळला असालच, कदाचित लहानपणी खेळला असाल किंवा मोठेपणी सुद्धा आपण सापशिडी खेळायला आपल्याला आवडते. पण इथे जी सापशिडी तयार केली आहे की नाही, ही बघा, हा असा चार्ट आहे आणि या चार्टमध्ये तुम्हाला चित्र दिसत आहेत. ही सगळी चित्र फळांची चित्र आहेत, म्हणजे फळांची सापशिडी. त्यानंतर याच्याच मागे इथे ही भाज्यांची चित्र आहेत, म्हणजे भाज्यांची सापशिडी. तसेच दुसऱ्या चार्टमध्ये तुम्हाला इथे प्राणी दिसत आहेत, ही प्राण्यांची सापशिडी आहे आणि इथे मागे आहे ती पक्ष्यांची सापशिडी. याप्रमाणे तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकार म्हणजे वस्तू वगैरे देखील याची सुद्धा सापशिडी आपण तयार करू शकतो. तर ह्या साधनाचा उद्देश काय आहे, मुलांना वाचनाची यातून तयारी करून घेणं. तर ती कशी होऊ शकते, आता मी तुम्हाला थोडक्यात खेळून दाखवते. ही आहे सोंगटी. तुम्हाला माहितीच असेल सापशिडी खेळण्यासाठी आपल्याला सोंगटी लागते, डाईस लागतो. तर आता हे मी इथे टाकणार आहे. तर याच्यावरती एक आलेला आहे. मग मी काय करणार, माझ्याकडे जी कवडी असेल ती मी एक घर पुढे जातीये. मग इथे एक घर पुढे आल्यानंतर इथे कुठलं चित्र आहे, तर हे आहे पेरूचं चित्र. मुलं हे चित्र बघणार आहेत, म्हणजे मुलांना चित्राचं नाव समजणार आहे. त्यानंतर त्या चित्रातील त्या चित्राचा रंग सुद्धा कळणार आहे आणि मग मुलं त्याचा उच्चार करणार आहेत. हा आहे पेरू. म्हणजे काय केलं बरं, मुलांनी चित्र पाहिलं आणि त्याचा उच्चार केला, म्हणजेच मुलं इथं त्या चित्राचं वाचन करत आहेत. झाली की नाही वाचनाची पूर्वतयारी. अशा पद्धतीने आपण ह्या सापशिडीचा खेळ मुलांबरोबर घेऊ शकतो. हा खेळ तुम्ही मुलांबरोबर शिक्षिका मिळून आपण घेऊ शकतो. म्हणजे खेळातून मुलांची इथे काय होणार आहे, तर वाचनाची तयारी होणार आहे. आता वाचनपूर्व तयारीची आपण वेगवेगळी साधनं आधीही पाहिली आहेत. तर लेखनपूर्व तयारीतली ही कुठली साधनं आहेत ते पाहूया. ही आहे शिवणपाटी. ह्या साधनाचं नाव आहे शिवणपाटी. तर ह्या दोन पाट्या दिसत आहेत तुम्हाला. अशा अजून वेगवेगळ्या आकारातल्या पाट्या सुद्धा आपण देऊ शकतो. तर सुरुवातीला हा जो फुलपाखराचा आकार आहे याच्यामध्ये जे काही होल आपल्याला दिसत आहेत ते मोठे मोठे होल आहेत, बरोबर की नाही. तर मी ही मोठ्या होलची शिवणपाटी पहिल्यांदा वापरणार आहे. आता शिवणपाटी म्हटली नंतर तुम्हाला असं वाटेल की मग सुई द्यायची आहे का, शिवण म्हटल्यावर सुई आठवते ना. पण आपण या गटातील मुलांना सुई नाही देणार. तर मग आता ह्या शिवणपाटीचा वापर कसा करायचा आहे, तर ही आहे सुतळी. तुम्ही सुतळी, दोरी, नंतर लेस, लोकर या सगळ्याचा देखील इथे वापर करू शकता. फक्त त्याचं पुढील टोक हे थोडंसं कडक असायला पाहिजे, कारण या पाटीमध्ये ती दोरी आपल्याला ओवायची आहे.
जसं की मी तुम्हाला दाखवते. मी चिमटीमध्ये ही दोरी धरलेली आहे आणि मी ती ह्या होलमधून मी वरून खाली अशी घातली आहे आणि मी ती पुढे ओढते आहे. पुन्हा मी खालून वर ही दोरी अशी घालून वर काढते आहे. पुन्हा मी इकडे सुद्धा ओढते आहे. ही जी माझी क्रिया सुरू आहे ती काय करते आहे, मी लेखनाची पूर्वतयारी. तुम्ही म्हणाल लेखनाची पूर्वतयारी कशी, तर चिमटीमध्ये मी ही दोरी पकडलेली आहे आणि मी निरीक्षण करून या होलमधून ते व्यवस्थित ओढते आहे. म्हणजे पुढे जाऊन मुलांना खडू, पेन्सिल याची पकड मुलांची मजबूत व्हावी, बोटांचे स्नायू मजबूत व्हावे, जेणेकरून मुलांची लेखनाची पूर्वतयारी याच्यातून आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या शिवणपाटीचा वापर आपण लेखन पूर्वतयारीसाठी करत आहोत. आता ही एक पाटी मी तुम्हाला दाखवली, तशाच पद्धतीने ही दुसरी देखील आहे. तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बारीक निरीक्षण कराल तर लक्षात येईल इथे मोठे मोठे होल आहेत वरती आणि खाली आहेत ते होल लहान आहेत. म्हणजे आपण आत्ता दाखवल्याप्रमाणेच दोरीने ओवायला देणार आहोत, पण त्याची सुरुवात आपण मोठ्या होलपासून छोट्या होलकडे करणार आहोत. म्हणजेच काय, तर थोडीशी काठिण्य पातळी मुलांची आपण वाढवणार आहोत. मग यामध्ये तुम्ही मुलांना मोठ्या होलमध्ये झाल्यानंतर हा सराव झाला की छोट्या होलमधून ओवायला सांगू शकता. असा या शिवणपाटी या साधनाचा उपयोग आपण मुलांबरोबर करू शकतो, ज्यातून लेखनाची पूर्वतयारी होऊ शकते. तसेच पुढील साधन मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे अक्षर अवयव पट्ट्या. याच्या आधी तुम्ही लेखन पूर्वतयारीची एक कृती पाहिलीच असेल की रांगोळीमध्ये बोट फिरवून घेणं, हा या आधीचा पूर्व टप्पा आहे. मग नंतर साधनातून कशी तयारी करणार, तर ह्या अशा वेगवेगळ्या पट्ट्या आहेत, वेगवेगळे आकार आहेत. हे आकार जे आहेत ते लेखनाची पूर्वतयारीसाठीच लेखनाच्या पूर्वतयारीतील आहेत. म्हणजे आता इथे बघा, ही आहे सरळ रेघा, ह्या आहेत आडव्या रेघा, ह्या आहेत तिरक्या रेघा, नंतर हा अर्धा गोल, नंतर हा यू सारखा आकार आहे. हे सगळे अक्षरांचे अवयव आहेत. मग मुलांना हे साधन कसं वापरणार, तर सुरुवातीला सोप्याकडून अवघडाकडे, म्हणजे ही उभी रेघ जी आहे त्यावरून मुलांना बोट फिरवायला देऊयात. आता याच्यावर तुम्हाला बाण सुद्धा दिसतील. तर ह्या बाणाच्या दिशेनेच आपल्याला वरून खाली या पद्धतीने यावर बोट फिरवायला मुलांना द्यायचं आहे. तर या साधनासाठी आपण सुतळीचा वापर केला आहे. जाड सुतळी किंवा सुतळीची वेणी घालून लावलेली आहे. हे कशासाठी, कारण मुलं स्पर्शाने हे अवयवांची मुलांना अक्षरांची अवयवांची आकारांची ओळख होणार आहे, म्हणून इथे या साहित्याचा वापर केला आहे. आता शिक्षिका म्हणून आपण लक्षात काय घेणार आहोत, तर मुले वरून खालीच बोट फिरवत आहेत का. असे का, कारण मुलांची ही जी आहे ही लेखनाची पूर्वतयारी आहे. म्हणजे पुढे जाऊन मुलं अक्षर लिहिणार आहेत, तर मुलांना हे लक्षात येईल की अक्षराचं वळण योग्य पद्धतीने केलं कसं जातं, काढलं कसं जातं. आणि हे करताना आपण डावीकडून उजवीकडे, म्हणजे तुमच्या बाजूने तुम्ही बघाल तर डावीकडून उजवीकडे ही लिखाणाची आपली पद्धत आहे, त्या पद्धतीनेच मुलांना आपण त्याचा सराव द्यायचा आहे. अशा पद्धतीने अक्षर अवयव पट्ट्या या साधनाचा उपयोग आपण लेखनाच्या पूर्वतयारीसाठी करू शकतो. तर आता आपण जी काही साधनं पाहिली ही भाषा पूर्वतयारीसाठी, भाषा विकास मुलांचा होण्यासाठी त्याची पूर्वतयारी करण्यासाठीची साधनं पाहिलेली आहेत. धन्यवाद.